कुटुंब दहशतीखाली. मुख्यमंत्र्यांना तेच सांगणं आहे की त्यांचा भावाचं क्रूर हत्या झाल्यामुळे ते दहशतीखाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण कायमचं करू अगोदर, कारण ते खूप दहशतीखाली आणि हे लोक गुंडगिरी करणारे. त्यामुळं बीड जिल्ह्यात कुठंही काडीही वाजता कामा नाही. हे मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. गृह मंत्रालयाने कुठंही कोणाला नख सुद्धा करता कामा आणि त्या कुटुंबाला तातडीनं संरक्षण पुरवा. ते भीतीखाली दहशतीखाली त्यांचा माणूस गेलेला आहे आणि त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत येते. न्याय त्यांना लवकर मिळाला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या सगळा समाज पाठीशी खंबीरपणानं पाठीशी. संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत आम्ही कोणी हटत नाही, हटणार सुद्धा नाही. तो शब्दही आम्ही त्यांनाही दिलेला आहे आणि समाजालाही सांगतो, खंबीर या कुटुंबाच्या उद्यापासून पुन्हा आपल्याला ताकदीनं उभा राहायचं.